लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक 7 ला मंत्री महोदय नाही आहेत, त्यांना येऊ द्या. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी पुकारली का? लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आदिवासी जमिनीच्या हस्तांतराचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, आदिवासी टू बिगर आदिवासीच्या संदर्भातला. आणि माझ्या मंत्री महोदयांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. साहेब, गेल्या 2011 पासून या 2011 पासून तर आतापर्यंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आदिवासी खातेदाराने धारण केलेल्या जमिनीचे या ठिकाणी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरांच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966च्या कलम 36 व 36 नुसार त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र रेस्टिट्यूशन ऑफ शेड्यूल ट्राईब 1974च्या कलम 36 आणि 36 चा राष्ट्रपती अध्यादेशा या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी भंग झालेला आहे. 36 कलमनुसार आदिवासी व्यक्तींनी मिळवलेली जमीन गैर आदिवासीला त्या ठिकाणी विकता येत नाही किंवा हस्तांतर झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची किंवा शासनाची पूर्व परवानगीशिवाय घेता येत नाही. त्याचप्रमाणे 36 कलम 2 जिल्हाधिकाऱ्याने स्वतःहून तपासणी करून जमीन परत त्या ठिकाणी घेऊ शकतो. कलम 36(3) बेकायदेशीर हस्तांतर त्या ठिकाणी रद्द वाईड त्या ठिकाणी करता येतं. त्याचप्रमाणे बॉम्बे भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदा 1978 कलम 373 नुसार आदिवासी भाडेकरूंना त्यांच्या जमिनीवरून हलवू नये यासाठी संरक्षण, आणि जर जमीन अनधिकृतपणे जर हस्तांतरित झाली असेल तर ती पुन्हा आदिवासीला त्या ठिकाणी देता येते. त्याचप्रमाणे 2006चा FRA कायदा असेल, आदिवासींचा जो पेसा कायदा आहे, हा पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा सर्वोच्च संस्था मानली जाते आणि कोणतीही जमीन ग्रामसभेच्या संमतीशिवाय हस्तांतर करता येत नाही. जमिनीचे हस्तांतर खाण प्रकल्प आणि विकास प्रकल्पासाठी करत असतात. एवढे कायदे असतानासुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबईच्या उपनगर, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा, त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे मेट्रोपॉलिटन शहरं आहे सर, या ठिकाणी विशेष करून नाशिक जे आहे, नाशिकच्या आजूबाजूचा परिसर आहे, नंदुरबार जिल्ह्यातला आदिबाजूचा परिसर आहे, माझ्या जिल्ह्यातील वसई विरार आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर असेल, पालघर तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर असेल सर, त्या ठिकाणी सोन्यापेक्षाही जास्त ज्याच्या जमिनीला भाव असताना त्या ठिकाणी कवडी मोलाने त्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आहे. आणि म्हणून या ठिकाणी साहेब कोकण विभागामध्ये जर आपण विचार केला तर कोकण विभाग प्रश्न विचारा. नाही, मी विचारतो ना सर, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मला बोलू द्या जरा सर. कोकण विभागामध्ये साहेब 732 प्रकरणे आहेत, पुण्यामध्ये 45 आहेत, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त 619 प्रकरणं आहेत, औरंगाबादमध्ये 10 आहेत, अमरावतीला 39 आहे, नागपूरमध्ये 189 आहे सर. एकूण टोटल 1628 जे प्रकरणं आहे, या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदारांना जमीन विक्री करताना त्यांना ती रक्कम ठरवली जाते, परंतु त्यांना ती पूर्ण मिळालेली नाही. खात्यातून परस्पर दलाल आणि बिल्डर त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी काढून घेत आहेत आणि जमिनीच्या मधून ठरवलेली जमीन कागदावरच दिली जाते, परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधवाला ती दिली जात नाही. आणि मयत खातेदार आहे, एखाद्या खातेदाराला विश्वासात घेतलं जातं, परंतु त्या ठिकाणी बाकीच्या खातेदारांचे सह्या न करता परस्पर जमीन विकली जाते सर. या ठिकाणी महसूल विभाग, पोलीस डिपार्टमेंट आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी साहेब गिळंगूत केलेल्या आहे. आज आदिवासी बेघर होत आहे. आज आदिवासी बांधवाची परिस्थिती अशी आहे, नोकऱ्यांमध्ये सुद्धा बिगर आदिवासींनी, बोगस आदिवासींनी साहेब लाख सव्वा लाखाच्या आसपास बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहे. तर आदिवासी हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे. शासन या ठिकाणी साहेब आपलं सरकार हे आदिवासींच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे. माझी आपल्याला या ठिकाणी साहेब विनंती आहे की आदिवासी बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणाच्या बाबत
बिगर आदिवासींचा हस्तांतरित झालेल्या त्या एकूण 1628 प्रकरणांची या ठिकाणी पुन्हा चौकशी करून अटी व शर्ती भंग झाली असल्यास संबंधित जे कोण प्रांत असेल, तहसीलदार असेल, इवन जिल्हाधिकारी जरी असेल, सर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणार का, हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि आदिवासी जमिनी हस्तांतराच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन खरेदी विक्री बाबत या ठिकाणी पारदर्शकता आणून आपण या जमिनीच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी कायदा करणार आहात का. आणि त्या ठिकाणी जर त्रुटी आढळल्यास त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या जमिनी आपण परत करणार आहात का. आणि हा संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी सर आपल्याला तपासणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तहसीलदार तपासणी करतो की त्यांना योग्य प्रकारे पेमेंट मिळालं किंवा नाही, किंवा शासनाच्या अटी आणि शर्ती राहून सेल परमिशन घेतली किंवा नाही, ह्या सगळ्या अटींची तपासणी तहसीलदार करतो. त्याऐवजी सर माझी आपल्याला विनंती आहे की जिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आपण नेमणूक करावी. आणि सर या ठिकाणी ठाण्यामधलं जे येऊरचं प्रकरण आहे साहेब, हायकोर्टाने सुद्धा आदिवासींच्या बाजूने निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने निकाल दिला आहे. दुर्दैवाने पॉलिटिकल दबावाखाली किंवा अन्य कारण याच्यासाठी साहेब त्या जमिनी त्यांना हस्तांतरित झालेल्या नाही. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सर, माझ्या आपल्यावरती विनंती म्हणजे आपला विश्वास आहे की निश्चितच मी विचारलेल्या या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण आदिवासी बांधवांना आपण न्याय द्याल अशी माझी अपेक्षा. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राजेंद्र गावितजींनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी, खरंच या लक्षवेधीची गरज होती. खरं तर या ठिकाणी त्यांनी, आता मी त्यात जात नाही, त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मी करायला पाहिजे होता तो तुम्ही अभ्यास पूर्ण केला आहे, त्यामुळे आता मी त्यात जात नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये हा कायदा जेव्हा 74ला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण 2004मध्ये की 30 वर्ष म्हणजे 1/4/57 ते 6/7/74, 1/7/57 ते 6/7/74 कायदा येण्यापूर्वी, आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा, त्या कायदा येण्यापूर्वी या 30 वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल, त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या 30 वर्षापर्यंत म्हणजे 2034 पर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं. अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे, त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात. परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं 2021-23च्या काळामध्ये हा प्रश्न आला होता, त्या काळात 617 आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी 404 जमिनी परत केल्या आणि 213 प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे, त्याची यादी शासनाकडे आहे, आपल्याला मी देणार आहे. परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण 2011 ते 2025 पर्यंत या संपूर्ण काळातले 1628 प्रकरणं आपण सांगितले. या प्रकरणाची जे आपण कोकणातले 732 वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे